नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे तुम्हाला आजच्या या भागामध्ये आपण जे काय महत्त्वाचे करंट अफेअर्सचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स आपण बघणार आहोत आणि विद्यार्थी मित्रांनो तुमचा प्रतिसाद चांगला असणं खूप गरजेचं आहे, कारण हे प्रश्न आपण तुमच्यासाठी चांगल्यात चांगल्या पद्धतीने बनवण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो आणि आज पहिला जो काय प्रश्न आहे तो प्रश्न आपण बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी लक्ष द्या, ऑपरेशन व्हाईट कॉल्ड्रॉन नावाचं हे एक ऑपरेशन आहे आणि हे ऑपरेशन कशासाठी आहे तर व्यवस्थित आहे का, जे नार्कोटिक्स आहे त्याच्या विरोधी ही मोहीम आहे किंवा जे काय ड्रग्स असतात त्या ड्रग्सच्या विरोधी मोहीम आहे आणि गुजरातमध्ये काही कंपन्यांमध्ये ड्रग्सच्या संदर्भामध्ये काम चालू होतं आणि त्याच्यावरती छापे देखील टाकलेले आहेत। हे ऑपरेशन खूप म्हणजे योग्य आहे अशा पद्धतीने आपल्याला इथे निदर्शनास आलेलं आहे आणि हे जे ऑपरेशन आहे हे ऑपरेशन कोणत्या संस्थेने राबवलं आहे असा प्रश्न तुम्हाला परीक्षेत येईल आणि त्याचं करेक्ट जे काय उत्तर आहे ते काय आहे तर डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू इंटेलेक्च्युअल अशा पद्धतीचं हे एक डिपार्टमेंट आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून हे जे ऑपरेशन आहे हे ऑपरेशन राबवलेलं आहे। फक्त एवढंच लक्षात राहू द्या, ऑपरेशन कशाच्या संदर्भामध्ये आणि प्रामुख्याने कोणत्या संस्थेने राबवलं आहे एवढं जरी लक्षात राहिलं तर बस, याच्या पलीकडं काही लक्षात राहिलं नाही तरी चालेल। ओके, म्हणून हा एक महत्त्वाचा भाग आहे, म्हणून ॲटलिस्ट आपल्याला एवढं तरी कळालं पाहिजे। ओके, प्रश्न मी सांगितला की त्या प्रश्नामध्ये कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या असतात हे एकदा क्लिअर करून घ्यायचं। आता पुढे बघा, भारतीय हॉकी जी आहे या भारतीय हॉकीला 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि म्हणून आपण काय केलेलं आहे तर शताब्दी वर्ष सोहळा जो आहे हा शताब्दी वर्ष सोहळा या ठिकाणी आपण साजरा करण्याचं ठरवलेलं आहे आणि हॉकीमध्ये मेजर ध्यानचंद यांचं खूप मोठं काम आहे किंवा त्यांना आपण हॉकीचे जादूगार असं म्हणतो, हे विशेष आहे आणि मग या खेळाला 100 वर्ष पूर्ण झालेत आणि हा आपला राष्ट्रीय खेळ आहे आणि म्हणून हा जो सोहळा आहे हा सोहळा या ठिकाणी साजरा केला जात आहे। तर तो कुठे आयोजित केला गेलेला आहे तर तो नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित केलेला आहे। मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम जे आहे त्या स्टेडियममध्ये हा जो सोहळा आहे हा प्रामुख्याने भरवला होता। म्हणून एवढंच लक्षात राहू द्या की आपल्या हॉकीला किती वर्ष पूर्ण झालेले आहेत तर 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत, एवढं लक्षात राहू द्या बस। आणि त्यासाठी काय करण्यात आलेलं आहे मित्रांनो तर त्यासाठी एक शताब्दी वर्ष जे आहे हे शताब्दी वर्ष सोहळा या ठिकाणी पार पाडला जात आहे आणि हे पण लक्षात राहू द्या की नेमकं कुठे तर मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम हे कुठे आहे बाबा, हे आहे नवी दिल्लीला। कुठे आहे, नवी दिल्ली या ठिकाणी आहे, म्हणून हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। म्हणून या सर्व ज्या काय बाबी आहेत या विशेष महत्त्वाच्या असतात आणि त्यानंतर परत पुढे हा जो सोहळा आहे हा सोहळा कुणी आयोजित केला तर हा केला मित्रांनो भारतीय किंवा राष्ट्रीय खेळाडू जे काय आपलं प्राधिकरण आहे त्यांच्या माध्यमातून हा जो सोहळा आहे हा आयोजित केलेला आहे। तुम्हाला ॲटलिस्ट एवढी जरी माहिती लक्षात राहिली तर पुरेशी आहे। आपण थोडंसं पुढे जाऊयात। बघा, आंतरराष्ट्रीय सहकारी आघाडीच्या जागतिक अहवालात अमूलचा कितवा क्रमांक आहे असं इथे म्हटलेलं आहे आणि अमूलचा मित्रांनो पहिला क्रमांक आहे। आता इथे हे समजून घ्या की तुम्हाला अमूलवरती प्रश्न विचारले जातात, म्हणून ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे। तर सर्वांनी लक्ष द्या, ही जी अमूल नावाची एक संस्था आहे मित्रांनो, अमूल अशी एक संस्था आहे ज्या संस्थेला आपण काय म्हणतो माहिती आहे का तर आनंद काय म्हटलं जातं, आनंद मिल्क युनियन लिमिटेड असं म्हटलं जातं आणि ही जी संस्था आहे मित्रांनो ही संस्था गुजरात या राज्यामध्ये सुरू झाली होती। गुजरातमध्ये कुठे तर आणंद या गावामध्ये ती चालू झाली होती, आणंद या गावामध्ये, लक्षात राहू द्या। आणि ही जी संस्था आहे ही एक कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन होती, कोऑपरेटिव्ह
कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन होती म्हणजे आहे सध्या पण सहकारी संस्था आहे ही ऑर्गनायझेशन. ओके. आणि कधी स्थापन झाली होती तर 1946ला स्थापन झाली होती. कुणी केली होती? त्रिभुवन पटेल यांनी ती स्थापन केली होती. म्हणून हा पण मुद्दा लक्षात राहू द्या. आणि या संस्थेचं जे काय प्रोडक्शन आहे हे भारतामध्ये सर्वात जास्त आहे. आणि म्हणून काय झालेलं आहे तर आंतरराष्ट्रीय सहकारी आघाडी जी आहे या आंतरराष्ट्रीय सहकारी आघाडीच्या अहवालामध्ये अमूल ही जी संस्था आहे ही अमूल संस्था आघाडीवर आहे किंवा पहिल्या क्रमांकावरती आहे. म्हणून हा मुद्दा या ठिकाणी महत्त्वाचा होतोय. पुढे जाऊयात. बघा इथे काय म्हटलंय की NABFID ही एक बँक आहे. ज्या बँकेला तुम्ही काय म्हणता तर व्यवस्थित आहे का नॅशनल म्हणता. ओके. नॅशनल इथपर्यंत. त्यानंतर बँक, फायनान्शियल, इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट अशा पद्धतीचं या बँकेचं नाव होतं. आता काय केलेलं आहे मित्रांनो तर या बँकेचं जे काय नाव आहे हे नाव प्रामुख्याने बदललेलं आहे. आणि मग नाव बदलून काय ठेवलं तर नाव बदलून प्रामुख्याने या बँकेचं सध्या काय करण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट बँक या अशा पद्धतीचं जे काय नाव आहे हे नाव केलेलं आहे. हे नाव लक्षात राहू द्या. म्हणजे काय होत असतं माहिती आहे का परीक्षेला एखाद्या बँकेचं जर नाव बदललेलं असेल तर ते निश्चित आपल्याला परीक्षेला येत असतं. म्हणून आवर्जून लक्षात राहू द्या. इथे काय लक्षात ठेवायचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट बँक IDB अशा पद्धतीचं नाव असेल. आणि आता हे जे नाव आहे हे नाव 2025 मध्ये कॅन्सल करण्यात आलेलं आहे. म्हणून ते कायम लक्षात राहू द्या. अशा पद्धतीचे आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न असतात. आता पुढे जाऊयात. 15 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया अकाउंट काढण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेणारा देश कोणता अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारलाय. त्याचं करेक्ट उत्तर काय असणार आहे तर स्वीडिश असणार आहे. मित्रांनो काय झालं माहिती आहे का की स्वीडिश हा जो देश आहे या देशाने असं ठरवलं की आपल्या देशाची जी काय पिढी आहे ओके तर ही जी पिढी ही मोठ्या प्रमाणामध्ये काय होत आहे तर सोशल मीडियावरती आहे किंवा सोशल मीडियावरती त्यांचा प्रामुख्याने वेळ जात आहे. तर हा जो वेळ आहे हा वेळ जाऊ नये म्हणून प्रामुख्याने काय झालं माहिती आहे का इथे तर बंदी घालण्यात आली की बाबा 15 वर्षाच्या खालील जी मुलं आहेत यांनी सोशल मीडियावरती अकाउंट ठेवू नये. बघा किती महत्त्वाची ही गोष्ट आहे. आणि आपल्याकडे काय केलं जात आहे तर लहान मुलांचे देखील अकाउंट या सोशल मीडियावरती म्हणजे काढले जात आहेत. त्यांना या योजनेचा किंवा या उपक्रमाचा एक उद्देश त्या देशाचा होता की काय केलं जावं तर बाबा हे लहान मुलं जे आहेत हे लहान मुलं सोशल मीडियाचे जे काय म्हणजे डिजिटल जे काय गुन्हे आहेत या गुन्ह्यांपासून ते अलिप्त राहावेत. त्यांच्या संदर्भात कुठल्याही प्रकारच्या अडचणी उद्भवू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला होता. मिनिट मॅन नावाचा हा एक म्हणजे तिसरा जो काय प्रकार आहे किंवा क्षेपणास्त्राचा जो काय भाग आहे हा निर्माण झालेला आहे. प्रश्न असा आपण तयार केलाय मिनिट मॅन थर्ड हे कोणत्या देशाचे क्षेपणास्त्र आहे तर त्याचं करेक्ट उत्तर काय असणार आहे तर अमेरिका असणार आहे. कारण या अगोदर रशियाने एका क्षेपणास्त्राची निर्मिती केली होती. आपण त्यावरती प्रश्न देखील घेतला होता. मला कमेंट करून सांगा तर त्या क्षेपणास्त्राचं नाव काय आहे. ओके. तर रशिया जेव्हा क्षेपणास्त्राचा वापर करतो तेव्हा लगेच अमेरिका पण एखादं क्षेपणास्त्र काढतं. आणि एखाद्या देशाने जर क्षेपणास्त्र तयार केलेलं असेल तर तुम्हाला सर्व देशाचे विचारले जात नाहीत. तुम्हाला निवडक देश विचारले जातात मित्रांनो. मग त्यामध्ये चायना विचारला जाईल, रशिया विचारला जाईल, अमेरिका असेल. तर असे जे काय महत्त्वाचे देश आहेत या देशांच्या संदर्भामध्ये आपल्याला प्रश्न विचारले जातात. या अगोदर विचारून झालेला आहे म्हणून तो प्रश्न आपण तयार केलाय. त्यानंतर पुढे बघा बहरीन नावाचा देश आहे. इथे हा शब्द चुकलाय. बहरीनचे गृहमंत्री शेख रशीद बिन अब्दुल्ला अल खलिफा यांना इंटरपोलकडून कोणता सन्मान प्रदान करण्यात आला अशा पद्धतीचा एक प्रश्न आहे. आणि त्याचं करेक्ट उत्तर काय तर इंटरपोल पदक आहे. आणि हा इंटरपोल का त्यांना देण्यात आला माहिती आहे मित्रांनो
तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती यांनी काय केलेलं आहे तर शांततेचं थोडंसं काम केलेलं आहे आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय जे काही गुन्हे आहेत त्याच्यामध्ये यांचा वाटा असल्यामुळे प्रामुख्याने हा भाग इथे लक्षात येतोय। तुम्हाला इंटरपोल विषयी मी थोडंसं सांगतो, लक्ष द्या। आता परीक्षेमध्ये भरपूर विचारलंय। आता या इंटरपोलवरती कुठं विचारलंय माहिती आहे का, तेही सांगतो मी तुम्हाला। इंटरपोलवरती एक प्रश्न होता मित्रांनो, कुठे होता तर नवी मुंबई 2023ला प्रश्न होता आणि नाशिकला ग्रामीण जे काय पेपर होता आणि त्या पेपरमध्ये विचारलेलं होतं। इंटरपोल ही एक संस्था आहे। ही जी संस्था आहे ही संस्था 1923ला अस्तित्वात आली। कधी अस्तित्वात आली? 1923ला। आणि या संस्थेचा जो काय फुल फॉर्म आहे तो फुल फॉर्म असा असेल ज्याला आपण इंटरनॅशनल, व्यवस्थित समजून घ्या, इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन असं आपण त्याला म्हणतो, ऑर्गनायझेशन। आणि ही जी संस्था आहे, आता हा फुल फॉर्म आहे त्या संस्थेचा आणि या संस्थेचं जर हेडक्वार्टर तुम्ही पाहिलं ते विचारलं होतं। ओके, नवी मुंबई पोलीसला विचारलं होतं त्यांनी की इंटरपोलचं मुख्यालय कुठे आहे। तर मित्रांनो तिचं जे मुख्यालय आहे ते तुम्हाला एलॉन या ठिकाणी बघायला मिळेल। हे जे आहे हे एक मिनिट आहे, निओन आहे ते आणि हे कुठे आहे? निओन फ्रान्समध्ये आहे, फ्रान्समध्ये। ओके, असा तो मुद्दा आहे, हेही लक्षात राहू द्या। आणि या संस्थेचे जे काही सदस्य आहेत, सदस्य संख्या 196 आहे। किती आहे? सॉरी, बरोबर आहे, 196 आहे। ओके, एवढं एक लक्षात राहू द्या। पुढे जाऊयात आपण। नंतर बघा, ऑपरेशन पिंपल नावाचं हे एक ऑपरेशन आहे आणि कोणत्या ठिकाणी राबवण्यात आलंय असं तुम्हाला विचारलंय तर त्याचं करेक्ट उत्तर काय? केरन सेक्टर कुपवाडा या ठिकाणी राबवण्यात आलेलं आहे। कारण अतिरिक्त लोकांची घुसखोरी त्या भागामध्ये होत होती, जम्मू काश्मीर मधला पार्ट आहे तो, आणि होत होती म्हणून त्याच्यावरती कुठेतरी म्हणजे रोख लागावा म्हणून हे जे ऑपरेशन आहे हे ऑपरेशन प्रामुख्याने केलेलं आहे। ओके, जे काय इंटेलिजंट जे काय ब्युरो आहेत आणि जे आपलं लष्कर आहे त्यांच्या संयुक्त विद्यमानाने हे चालू झालेलं ऑपरेशन आहे। आणि पुढे बघा रे, बहुपक्षीय नौदल सराव जो आहे मलबार 2025 कुठे आयोजित करण्यात आलेला आहे ते सांगायचं आहे तुम्हाला। याचं करेक्ट उत्तर आहे गुआन वेस्ट पॅसिफिक असं उत्तर आहे मित्रांनो। आणि हा बहुपक्षीय नौदल सराव आहे। ओके, तर हाही तुम्हाला लक्षात ठेवता येईल, हाही महत्त्वाचा या ठिकाणी प्रश्न बनतो। आणि एक शेवटचा प्रश्न बघा, पेट्रियॉट ऑफ द इयर 2025 हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार प्रामुख्याने कशासाठी दिला जातो तर आंतरराष्ट्रीय सुरक्षा किंवा मग त्याला आपण त्याचबरोबर हा शब्द महत्त्वाचा आहे शांतता आणि त्याच बरोबर महिलांच्या समस्येसाठी काम जर करत असाल तर यासाठी एकंदरीत दिलं जातं। सुरक्षेसाठी पण हा मिळतोय। ओके, आणि गुन्हेगारी ही थांबवली जावी किंवा मग नाही लक्षात घेतलं तरी चालेल, हा तरी एवढा महत्त्वाचा मुद्दा आहे। तर या तिन्ही गटामध्ये बसणारी महिला कोणती होती तर मेलानिया ट्रम्प या आहेत, ज्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी आहेत। आणि 2024चा हाच पुरस्कार कुणाला मिळाला होता? डोनाल्ड ट्रम्पला मिळाला होता, म्हणून तेही लक्षात राहू द्या। ओके, हा दोन्ही जे काय मुद्दे हे इथे आपल्याला महत्त्वाचे आहेत। या ठिकाणी आपण थांबूयात आणि अभ्यासाचं व्यवस्थित नियोजन तुमचं निश्चितच असेल, त्यानुसार तुम्ही काम करा आणि या प्रश्नांचा चांगल्या पद्धतीने सराव करा। धन्यवाद।